विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग सीईटीच्या एक्झाममध्ये केमिस्ट्रीमध्ये 100% स्कोर करण्यासाठी आपण कोणते कोणते टॉपिक कव्हर केले पाहिजेत? कारण केमिस्ट्रीमध्ये पण 3 सेक्शन असतात: ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री. मग यामध्ये पण अजून बरेचसे टॉपिक्स असतात. तर ते कोणते कोणते टॉपिक आपण करायला पाहिजेत, म्हणजे आपल्याला केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये 100% स्कोर येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच टॉपिक्स पाहणार आहोत आणि ते जर तुम्ही टॉपिक्स केले तर तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये माझी गॅरंटी की 100% स्कोर नक्कीच येईल. चला तर पाहूयात. फर्स्ट म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं पिरियडिक टेबल करा. त्यामध्ये अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स, पिरियडिक ट्रेन्स, पिरियडिक टेबल ग्रुप्स. त्यासोबतच सेकंड आहे केमिकल बॉन्डिंग. यामध्ये सगळं बॉन्डिंग करा. त्यासोबतच ऍसिड बेस थेरी, यामध्ये बिहेवियर ऑफ ऍसिड अँड बेस, ब्राउनस्टेड लॉरी, लेविस थेरी, या सगळ्या गोष्टी करा. मी तुम्हाला टॉपिक सांगते प्रत्येक सेक्शन वाईज. आता हे झालं इनऑर्गॅनिकचं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नर्सिंग सीईटीची एक्झाम देताय, तर नर्सिंग सीईटीच्या गव्हर्नमेंट कॉलेजचं तुम्ही टार्गेट केलं पाहिजे. कारण एकतर फर्स्ट म्हणजे गव्हर्नमेंटला कधी पण प्रायोरिटी जास्त असते. तुम्हाला नंतर जॉब वगैरे खूप छान भेटतात आणि तिथे एक्सपिरियन्स पण तुम्हाला छान मिळतो. ही बाब झाली पहिली. सेकंड म्हणजे फीस. आता गव्हर्नमेंट कॉलेजची फीस ही नियरली 20 ते 25 हजार इतकी असते. त्यासोबतच गव्हर्नमेंट कॉलेजची हॉस्टेल फीस ही देखील खूप कमी म्हणजे खूप कमी असते ऍज कम्पेअर टू प्रायव्हेट कॉलेज. जर आपण प्रायव्हेट कॉलेज बघितलं, प्रायव्हेट कॉलेजचा खर्च नियरली 1 ते 1.5 लाखाच्या वरती जातो एका वर्षाचा. आणि तेच जर गव्हर्नमेंट कॉलेजचा बघितलं तर तो खूप कमी जाईल तुमचा खर्च. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही नर्सिंग सीईटीच्या एक्झामचं प्रिपरेशन करता, तर कधी पण गव्हर्नमेंट कॉलेजला प्रायोरिटी द्यायची. आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपलं ऍडमिशन कसं होईल त्यावेळी तो वे तुम्ही चूज करायचा, त्यावेळी तुम्ही प्रिपरेशन करायचा. आता गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही आमचा कोर्स बाय करा. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज असतील, 2000+ एमसी क्वेश्चन बँक असतील प्रॅक्टिससाठी. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील असतील. आता विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत आणि याची नवीन लाईव्ह बॅच सुरू होती 22 तारखेपासून. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नर्सिंग सीईटी सोबतच पीसीएम सीईटी, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्याची लाईव्ह बॅच देखील 22 तारखेपासून सुरू होते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे प्रत्येक एक्झामसाठी वेगवेगळे कोर्स आहेत. आता बऱ्याच जणांना वाटतं की नर्सिंग सीईटीचं प्रिपरेशन करतोय तर मग नीटचं किंवा पीसीबी सीईटीचं होऊन जातं. तर असं नाहीये. या तीनही एक्झामचा सिलेबस वेगळा आहे, लेवल वेगळी आहे. सो तुम्हाला तयारी देखील वेगळीच करावी लागेल. आता पहा, या 5ही एक्झामला जर तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर त्याची कॉम्बो प्राइस आहे फक्त 10,000 रुपये. आणि सिंगल कोर्स बाय करायचं असेल तर त्याची प्राइस आहे फक्त 500 रुपये. ओके. आता आपण बाकीचे सब्जेक्ट पाहूयात. ऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्रीचे देखील टॉपिक्स पाहूयात. त्याआधी आपण हा कोर्स जॉईन करायचं कसा करायचा ते पाहूयात. त्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाऊनवर्ड साईडला स्टोर असा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. खाली कोर्स असेल तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुम्ही माझ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. आता कोर्स एनरोल करण्यासाठी किंवा एक्झाम रिलेटेड किंवा कुठला टॉपिक असेल त्या रिलेटेड कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता किंवा व्हिडिओ खाली कमेंट देखील करा. आता पाहूयात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे आणि फिजिकल केमिस्ट्रीचे कोणते कोणते टॉपिक्स आहेत. फर्स्ट म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हायड्रोकार्बन्स. याच्यामध्ये कंपाऊंड कंपोज ऑफ हायड्रोजन अँड कार्बन्स, अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स हे करा. त्यासोबतच रिॲक्शन ऑफ मेकॅनिझम, त्यामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन आहेत, सबस्टिट्यूशन, ऍडिशनल, एलिमिनेशन. यामध्येच फंक्शनल ग्रुप करा. त्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ मॉलिक्युल्स, अल्कोहोल्स, इथर, अल्डिहाइड्स, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड हे सगळे टॉपिक्स तुम्हाला करावे लागतील. आता पाहूयात फिजिकल केमिस्ट्रीचं. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनामिक फर्स्ट ऑफ ऑल, त्यामध्ये हीट वर्क अँड एनर्जी लॉ, थर्मोडायनामिक
सिस्टीम ऑफ थर्मोडायनामिक्स, प्रोसेस ऑफ थर्मोडायनामिक्स, कायनेटिक्स मध्ये रेट लॉ, रिॲक्शन मेकॅनिझम, कॅटलिस्ट. त्यासोबतच इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी अँड केमिस्ट्री, इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रोलायसिस अँड इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. आता फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ दी फॉर्म्युले भेटणार आहे. तर ते सगळे फॉर्म्युले करा आणि फक्त फॉर्म्युले पाठ करून जमणार नाहीये, तर तो फॉर्म्युला कशासाठी आहे आणि त्या थ्रू कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढता येतात, त्या व्हॅल्यूचं इम्पॉर्टन्स काय आहे, या देखील गोष्टी माहिती करून घ्या. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधलं सगळं रिॲक्शन वगैरे तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे तुम्ही फक्त एनसीईआरटीच्या बुक मधून केलं तरी ते खूप आहे. एनसीईआरटी आणि 12th बोर्डचं जरी केलं तरी ते मोर दॅन इनफ आहे. 12th अँड 11th बोर्ड केलं तरी ते मोर दॅन इनफ आहे. आणि तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा करायचं असेल तर एनसीईआरटीचं करा. फर्स्ट ऑफ ऑल बोर्डची बुक्स कम्प्लीट करायचे, त्यासोबतच एमसीक्यू वगैरे प्रॅक्टिस करा, टेस्ट सिरीज वगैरे. आता तुम्ही जर आपला कोर्स जॉईन केला तर त्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोच. तर लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो कोर्स जॉईन करा. आपली नवीन लाईव्ह बॅच सुरू होतीये आणि सीट्स फिल होण्याच्या आधी तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून टाका. बऱ्याच विद्यार्थ्यांनी लास्ट बॅच जॉईन केली आणि त्यांचा सिलेबस देखील बराच पुढे गेलाय. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मला व्हिडिओ कॉल करू शकता किंवा दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता आपले लेक्चर इथेच थांबूया. थँक्यू, नाईस डे, बाय.